नमस्कार, मी गीता निरुपम. काल आपण बघितलं की भाऊचा धक्का झाला. काल आणि परवा ॲक्च्युली नॉमिनेशनची ड्रामा झाला, नो इव्हिक्शन झालं आणि त्याच्यानंतर जे जे भाऊंनी म्हटलं, ज्यांचे कान पकडले, ज्यांची कौतुकं केली, सगळीकडे त्याचा पडसाद आपल्याला बघायला मिळाला. सगळ्यात पहिला सीन ज्यावेळेला ओपन होतो त्यावेळेला आपण बघतो आपला सगळ्यात म्हणजे एक चांगला उंचापुरा हँडसम मुलगा आयुष हा तन्वीबरोबर फिरत असताना तो ॲक्सेप्ट करतो की हां मला माहिती, मी ॲक्सेप्ट करतो, मी दिसलोच नाही. आता काय बोलायचं, मी दिसलो नाही हे तुला कळलं आहे म्हणजे तू एक आठवडाभर काय रितेश भाऊंनी कान पकडावं याच्यासाठी थांबला होतास आणि जर तुला कळत होतं की तू दिसत नाहीस आणि तरीही तू आपला टाईमपास चालू होता आणि तू काहीच करत नव्हतास, तू गंमत म्हणून बसलेला होतास, त्याचा अर्थ काय की एवढे सगळे कलावंत ज्यांना बिग बॉसमध्ये यायला चान्स मिळालेले नाही आहे ते तर तुझ्याकडे बघून हसत असतील ना. त्यांना नक्कीच वाटत असेल अरे यार हा असा एका कोण्यात बसला आहे, त्याच्यापेक्षा आम्हाला चान्स मिळाला असतं तर आम्ही काय काय करून दाखवलं असतं. पण आम्ही ह्याच्यातच खुश आहोत की रितेश दादांनी आमचं नाव घेतलं का तर आम्ही काय केलेलं नाही. व्हेरी गुड, मग ते सेलिब्रेट करा. किती आठवडे करू शकता तेही बघा मग. पण त्याच्यानंतर त्यांचा एक गेम प्लॅन चालू होतो की मी कसा दिसणार. दिसायला तर पाहिजे, कारण आता परत पुढच्या आठवड्यात ते सलमान खाननी मृदुलला जसं रडवलं होतं की तू दिखताही नाही तसं व्हायला नको, म्हणून आम्ही काहीतरी आमचा गेम प्लॅन करून टाकू. मग काय असेल तो तर तन्वी सगळ्यात जास्त दिसलेली आहे. ती जे पण आहे तन्वी, तुम्ही बोलते, तू खूप बोलते वगैरे सगळं ऐकलं आहे, म्हणजे तन्वी आपली दिसलेली आहे. मग काय करायचं तर तिच्याबरोबर आता आपण फिरूया, कदाचित तिच्याबरोबर लव्ह अँगल सुरू करूया. एकटा विशालच का बरं, मी पण आहे ना, विशालपेक्षा यंग पण आहे, जास्त सुंदर आहे, जास्त हँडसम आहे. मग मी काय बाबा बिघडवलं आहे आणि तन्वीला तर तारीफ करणारेच पाहिजेत, मग आपण सुरू करूया. आणि असं करून हा गेम प्लॅन सुरू झालेला आपल्या लगेच लक्षात येतो. दुसरीकडे आपण बघतो की राधा एक ठिकाणी बसून रडते आणि खूप जेन्युइनली तिचं ते रडणं दिसलं की ती रडते, तिला आईची आठवण येते आणि तिच्या हातावरती ते आई गोंदवलेलं आहे तेही आपल्याला बघायला मिळतं. ते तेव्हा बघतो आपण जेव्हा दीपाली त्या टॅटूवरती भाष्य करते. आयुष्या नंतर आपण बघतो की राधा बाथरूमच्या एरियामध्ये रडत असते आणि तिला तिच्या आईची आठवण येते, तिला तिच्या फॅमिलीची आठवण येत असते आणि त्याच्यामुळे तिचा एक म्हणजे काय म्हणतात ना इमोशनल ब्रेकडाऊन होतो आहे. मला वाटतं फक्त आईचीच आठवण हे एक कारण नसावं. एक कारण असंही असू शकतं की राधा ह्या आठवड्यामध्ये रितेश भाऊंनी जी 3 बॉटम 3मध्ये नावं घेतली त्याच्यामध्ये राधाही होती. कदाचित त्याचाही एक परिणाम असू शकतो की तिला ते आपला गेम संपलेला तर नाही आहे ना, आपली ही जर्नी संपणार तर नाही ना, हा शेवटचा आठवडा तर नाही ना सुरू होते, ह्या टेन्शननीही तिला कदाचित रडू आलं असावं असं माझ्या तरी लक्षात आलं असं मला वाटतंय. त्याच्यानंतर आपण बघतो की कट्टू, विशाल, तन्वी, राधा हे सगळे बसलेले आहेत आणि त्याच्या वेळेला विशाल अशी राधाला इन्स्टिगेट करतोय किंवा तिला हे करतोय म्हणजे उकसवतोय असंही म्हणू शकत नाही, पण तिला एकीकडे हे करतोय, एनकरेज करतोय की तू बोल ना. आणि मग नंतर राधाला दीपाली आलेली असते, त्यामुळे आल्यानंतर तो म्हणतो की तू बोल. मग दीपालीला बघून राधा म्हणते की मला ना ते आवडलं नाही, तुम्ही माझ्याबद्दल जो कमेंट केला होता, माझ्याबद्दल नाही, खास करून लावणी आणि लावणी करणाऱ्या ज्या नवीन मुली आहेत त्यांच्याबद्दल जे दीपालीने अगदी सुरुवातीला जो कमेंट केला होता तो राधाला आवडला नाही. आणि त्या विषयावरती राधा म्हणत असते की तुम्ही जे नवीन कलाकारांना थोडंसं जे बोललात ते मला थोडंसं वाटलं की तुम्ही आम्हाला कमी दाखवलं. मग त्याचं एक्सप्लेनेशन दीपालीने दाखवले की लावणी हे आपल्या महाराष्ट्राचं गौरव आहे, त्याचा एक आपल्या राज्याचा हे एक नृत्य मानलं जातं. पण हल्ली जे काही ठिकाणी ज्या पद्धतीने ते नाच होत आहेत आणि ज्या पद्धतीने ते एक वेगळ्या अशा ॲक्शन्स केल्या जातात त्याच्यातनं ते थोडंसं अश्लील वाटू शकतं असं त्यांचं एकूण हिंट होता. पण मला असं वाटतं की दीपालीनी एवढं अगदी फक्त बाय अँड लार्ज सगळ्याच नवीन मुलींसाठी म्हटलेलं नव्हतं, कारण इतकं तर सगळ्यांनाच माहिती आहे, जे मी कालच्या रिव्ह्यूमध्ये पण म्हटलं की राधाचा
हे आपल्याला माहिती आहे की राधा कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमुळे इथे आलेली आहे. राधाची कॉन्ट्रोवर्सीच ही होती की ती दांडियाच्या कार्यक्रमामध्ये तिने जी म्हणजे देवीच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये तिने दुर्गा मातेच्या समोर एक जो डान्स केला होता, तो जी लावणी केली होती त्याच्या हालचाली फार अश्लील होत्या असं लोकांनी तिला ट्रोल केलं आणि तिच्यावरती तशा टीका टिप्पणी झाली होती. आणि तिला असं वाटतंय कदाचित हे तिचं गिल्टी कॉन्शियन्सही असू शकतं. दीपालीनी नॉर्मली म्हटलं असेल, पण राधाला ते असं वाटतंय की मला म्हणजे त्या प्रसंगाला कनेक्ट करून ह्या बाई माझ्याशी बोलत आहेत. मग त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं नाही नाही बाबा, माझा असं काही हे म्हणण्याचा अर्थ नव्हता, तू रडू नकोस, तू बॉटम 3मध्ये आली आहेस म्हणून तुला वाईट वाटून घेऊ नकोस, बघ तुझ्या हातावर जो टॅटू काढला आईला बरं वाटेल का, तू रडतेस ते वगैरे 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 पेपटॉक त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांचं तिथे एकूण ते रडणं वगैरे तिकडे थांबलेलं आहे. त्याच्यानंतर राधा तन्वी ह्यांचा हा विषय झाला की जो तो पेपटॉक तिथे थांबूया. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय मध्ये आला की जे एक बेड जो आहे तो कॅन्सल केला आहे ह्यांनी, बिग बॉसनी. कारण मला वाटतं काही जे त्यांचं रेशन जे अर्ध कट झालं आणि त्याच्या बरोबरीने त्यांना एक बेडसुद्धा सरेंडर करायला लागलेला आहे आणि तो मला वाटतं राकेश दादांचा आहे असं त्यांचं काहीतरी असा एक सगळा प्रकार चाललेला आहे घोळ. आणि त्यावेळेला कॅप्टन प्राजक्ता येऊन अनुश्रीला सांगतात की अनुश्री उठणं, इकडे तुझा जो डबल बेड आहे, कारण आता हिला प्राजक्ताला कॅप्टन झाल्यामुळे तिचा बेड आता कॅप्टन्सी रूममध्ये गेलेला आहे. त्यामुळे जर समजा अनुश्री एका सिंगल बेडवरती झोपली तर 2 पुरुष एका बेडवरती झोपू शकतील कम्फर्टेबली. पण अनुश्री एका साईडला त्या बेडवरती झोपल्यामुळे दुसऱ्या कुठल्या पुरुषाला तिथे झोपता येणार नाही आणि कदाचित राकेश दादांना ते कम्फर्टेबल पण वाटत नसेल. बरेचदा आपण बघितलेलं आहे हिंदी बिग बॉसमध्ये की असं एवढा काही जेंडर बायस्ड ती लोकं नसतात. पण इथे अनुश्रीच्या बाजूला राकेश भाऊंना झोपायला बरं नसेल वाटलं म्हणून मग त्यांनी उठवायला सांगितलं. आणि हा उठवण्याचा कार्यक्रम खूप झाला, खूप लांबलचक होता. तिला प्रेमाने उठवायचा प्रयत्न केला, मुलींनी उठवायचा प्रयत्न केला आणि मग नंतर अचानक आपले राकेश जे आत्तापर्यंत खूप काय म्हणतात त्याला सॉफ्ट स्पोकन आणि हे ते असं जे मुखवटा घालून आलेले राकेश भाऊ अचानक गेले आणि मला तरी त्यांची जी पूर्ण ॲक्शन होती अतिशय रूढ होती, अतिशय म्हणजे ते एक जेंटलमन तर बिलकुल त्याच्यातून निघत नव्हता. त्यांनी तिला ए उठ अनुश्री, चल उठ असं करून तिला जोरात ओरडला आणि ते अनुश्रीने ठरवलेलंच होतं मला वाटतं की मी उठणार नाही. तिचं काहीतरी कारणही असू शकतं आणि ती गाढ झोपलेली होती. कदाचित तिला तो पूर्णपणे या कार्यक्रमामध्ये म्हणजे भाऊचा धक्का झाल्यानंतर एक मेंटल टेन्शन असतं, त्याच्यातनं ती बाहेर आली नसावी म्हणून मग ती झोपलेली होती, ती उठायलाच तयार नाही. आणि हे उठ करतायत सारखे तिला. आणि मग नंतर तो अचानक जातो आणि तिचा हात पकडून तिला खेचतो. आता ती मुलगी किती बारीक सुकडी छोटीशी मुलगी. राकेश तसा चांगल्या अंगापिंडाचा माणूस आहे, उंच तगडा माणूस वाटतो आणि तो असा तिला खेचतो. त्यावेळेला ना तिची चादरीतनं ती बाहेर येते थोडीशी. आणि इथे थोडंसं विचित्र मला तरी वाटलं आणि ह्याचा रेफरन्स पुढे येईल, त्यामुळे आपण हा विषय इथून आपण पुढे नेऊया. आणि इथे राधा काय अनुश्री उठत नाही आणि ते कसं ॲडजस्ट करतात ते इकडून तिकडे जाऊन आणि मग काय करतात तरी करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी ती सांगते सगळ्यांमध्ये बसून की मला ना असं आवडत नाही, मला असं उठवलेलं आवडत नाही, मी घरात पण अशीच आहे, मला बिलकुल आवडत नाही, मला राग येतो, मला झोपेतनं उठवल्यावर राग येतो. आणि तिच्यावरती चिडतात ते राधा आणि तन्वी याच्यासाठी चिडलेले आहे ते. म्हणजे मला ना तो जो त्यांचं ते भांडण होते ते फार क्यूट वाटलं खरं सांगायचं तर. जे तरुण छोट्या मुलींमध्ये होतं ना ते टीनेजर्समधली जी भांडणं असतात कॉलेजमध्ये असताना वगैरे की तू माझ्यावरती सगळ्यांमध्ये ओरडलीस, मला आवडलं नाही, तसे ते तन्वी आणि राधा तिला म्हणतात आमची मैत्रीण असून तू आमच्यावरती ओरडलीस का, मला बरं नाही वाटलं, तू ह्यापुढे आमच्यावरती अशी ओरडत जाऊ नको,
ह्यामुळे काय झालं, आमची काय इज्जत राहिली सगळ्यांमध्ये, सगळा ग्रुप आमच्यासाठी हसत होता की तुमची मैत्रीणच तुमच्यावरती ओरडली, असं तसं करून ते जण त्यांच्यामध्ये ते डिस्कशन झालं. आणि राधाचा एकच अनुश्रीचा एकच ठाम मुद्दा होता, मला झोपेतनं उठवलेलं आवडत नाही. खरं सांगायचं ना तर माझंही असंच आहे. त्यामुळे आय कुड रिलेट टू हर की अगदी छान गाढ झोप लागलेली असताना कोणी नुसतं असं हलवलं आणि उठवलं तर वाटतं एक म्हणजे कानाखाली वाजवावी अशी इच्छा होते. वाजवत नाही ती गोष्ट वेगळी, पण बरेचदा असं होतं की काय आहे यार. मग कधी कधी असं बाजूला पाण्याचा ग्लास वगैरे असेल तोही फेकून द्यावा वगैरे, इतका राग येतो की नाही, झोपेत न उठवू नका. एक तर झाला झोप यायला वेळ लागतो आणि एकदा झोप लागलेली असताना कोणी उठवलं तर मग तर काय खूपच राग येतो. तर तिथे थोडंसं मी स्वतः रिलेट करू शकले अनुश्रीबरोबर, का बाकीच्यांचं मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर आपण बघतो की रुचिताला विशाल आणि रुचिता जे सगळेजण बसून गप्पा मारत असतात त्यावेळेला विशाल रुचिताला सांगतो की तुम्ही ज्यांना पण असं वाटत असेल ना की प्रभू खूप दिसला आणि प्रभूने खूप छान केलं आहे, तर जे प्रभू करतो ना ते तुम्ही पण करा, म्हणजे तुम्ही सुद्धा दिसायला लागाल, असं तो गमतीत म्हणतो. त्यावेळेला रुचिता त्याला सांगते, अरे नाही रे बाबा, तो प्रभू बाहेर काय काय करतो ते आम्ही बघून आलो आहे, त्यामुळे आम्हाला ते सगळं नाही करायचं जे प्रभू करतो ते. ऑफकोर्स माझ्या व्यतिरिक्त बाकीचे जेवढे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनीच बघितलं असेल की प्रभू फारच मजेशीर काही काही रील्स बनवतो. पण ठीक आहे. तर त्याच्यानंतर एक छोटासा म्हणजे छोटीशी एक सीन टाकलेला आहे जिथे प्राजक्ता, करण, सचिन हे सगळे गप्पा मारत बसलेले आहेत की कसे कसे ग्रुप्स होत आहेत आणि आपल्या ग्रुपमध्ये आता कोण आहे, आपल्या ग्रुपमध्ये कोण नाही. म्हणजे पूर्ण जे मी म्हटलं ना त्या दिवशी की हे करण हा एक मास्टर माइंड आहे, तर त्याचं जी ती बांधणी चालू आहे की लाईक माइंडेड कोण कोण आहेत आणि आपण कोणाला आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये मग ते ह्याला बापट, सोनाली अशा सगळ्यांना घेऊन प्राजक्ता, करण, सचिन आणि जी ऑपोजिट्स जी पार्टी आहे त्याला ऑस्ट्रेलिया म्हणतात. ते का म्हणतात ते नाही, फक्त त्यांना काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की हा एक सीन झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये काही फारसं असं काही खूप म्हणजे काय फार स्मार्ट गेम वाटला नाही मला ह्या सगळ्यांचा. ते जे पद्धतीने इतकं ओपनली ग्रुपच्या विषयावरती गप्पा मारणं वगैरे हे काय फार, इट इज नॉट अ व्हेरी स्मार्ट गेम इन बिग बॉस. बिग बॉसमध्ये जितके सटली तुम्ही पुढे जाल आणि ऑर्गॅनिकली तुम्ही ज्या वेळेला ग्रुप बनवाल त्यावेळेला तुमचा ग्रुप म्हटला जाईल. नंतर जो ऑर्गॅनिक ग्रुप बनत नाही तो त्या ग्रुपला कधीच अर्थ नसतो. मग ते आपण ह्या बिग बॉस 19मध्ये पण बघितलं की जसे 6 जणांचा तो ग्रुप होता त्याला सो कॉल्ड पॉझिटिव्ह ग्रुप म्हणायचे आणि त्याच्यातले 2 जण पॉझिटिव्ह असायचे, दुसरे त्या पॉझिटिव्हबद्दल निगेटिव्ह असायचे. असले ते ग्रुपला काही अर्थ नसतो. म्हणून मग प्राजक्तानी जो एक विचार केलेला आहे की आमचा एक ग्रुप बनावा, बाई काही तो ग्रुप बनणार नाही. आणि पहिली लक्षात ठेव, तो करण तर कधीच त्या ग्रुपमध्ये खरोखर म्हणजे काय म्हणतात ना डेडिकेटेडली राहणार नाही. कारण करण इज व्हेरी स्मार्ट, ही नोज हाऊ टू प्ले बिग बॉस. त्यांनी चांगलं आकलन केलेलं आहे आणि तो स्मार्ट आहे. इन जनरल तो खूप स्ट्रीट स्मार्ट बोलतात ना तसा तो मुलगा आहे. त्याला माहिती आहे की आपण काय करायचं आणि कोणाबरोबर आपण ग्रुप करून घेऊ शकतो आणि कोण आपलं ऐकतील. ह्या ज्या सगळ्या आलेल्या आहेत यंग पोरी, तो त्या तर त्याचं ऐकणार नाहीच आहेत. मग त्याची ही मजबुरी आहे की दीपाली, प्राजक्ता, सोनाली, बापट ह्या सगळ्यांना घेऊन जायचं. तो सचिन, ह्या सगळ्यांना घेऊन तो निघणार आणि तो ग्रुपचा लीडर बनणार आहे. हे बघून घ्या तुम्ही, जर समजा हे टिकून राहिले तर. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की अनुश्री आणि तन्वी दोघीजणी गप्पा मारत आहेत आणि इथे ती जी तन्वी आहे ना, अनुश्री आहे, तिला ते आता मन खायला लागलं आहे तिचं की अरे मी सगळ्यांच्या समोर तर ॲक्सेप्ट केलं की मी चावी सोलली होती, पण आपल्या मैत्रिणींना आपण सांगितलं नाही. मला वाटतं तिला असंही वाटत असेल की ह्या मैत्रिणींना बाहेर जाऊन लक्षात आलं की अरे हिने की चोरली होती, मग आपली मैत्री कशी झाली. मग आपल्या मैत्रीवरती लोक क्वेश्चन मार्क करतील किंवा बाहेर बसलेले लोक आता मला जज करायला लागतील की बघा ही मैत्री म्हणते पण हिने स्वतःच्या मैत्रिणींपासूनच लपवून ठेवलेलं आहे. मग ती कन्फेस करते तन्वीला
की तन्वी खरं ना ती चावी चोर मीच आहे, चावी चोर मीच आहे. पण तन्वी एकदम अशी खूप ब्लँक लुक देते आणि नंतर तिथे त्या विषयाला जास्त खेचलेलंही नाही आहे आणि मग त्यांच्या दुसऱ्या सगळ्या गप्पा सुरू होतात त्या. त्याच्यानंतर आपण बघतो की प्रभू आणि दिव्यामध्ये एक सीन आहे जिथे दिव्याला तो म्हणतो की तुम्ही किती इंग्लिश म्हणता, लई लई इंग्लिश बोलता हो तुम्ही. तर मला हे खरं तर कळत नाही आहे की दिव्याचा इंग्लिश हा अगदी एडिटिंग टीमला एवढा इम्पॉर्टंट सब्जेक्ट का वाटतोय. म्हणजे ठीक आहे ना, हल्ली सगळ्या कितीतरी मुली इंग्लिश बोलतात, म्हणजे ती जर फ्रेंच किंवा स्पॅनिश आतमध्ये बोलली असती चुकून तर आपण म्हणू शकतो की अरे ती काय स्पॅनिश बोलते, पण ती इंग्लिश बोलते. त्याचं एवढं बवंडर काय म्हणतात, त्याचं जेवढं अप्रूप का लोकांना वाटतंय. कारण ठीक आहे ते प्रभूला वाटतंय, पण ते एडिटिंग टीममध्ये बसलेल्यांना नक्की काय दाखवायचे की म्हणजे दिव्या फार इंग्लिश म्हणते, बोलते आणि ती काय स्वतःला फार ग्रेट दाखवते. म्हणजे एक्झॅक्टली हा विषय मला खरोखर कळला नाही की सारखं ते दिव्याचं इंग्लिश. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्या इंग्लिश किती बोलते आणि कधी बोलते ते आपल्याला मात्र दाखवत नाहीत. म्हणजे तिला जेवढा कमी स्क्रीन टाईम मिळालेला आहे त्याच्यामध्ये तिचं इंग्लिश हा विषय फारसा आलेला नाही. जी सुरुवातीला अगदी तिच्या एंट्रीमध्ये हाय हॅलो हाव आर यू करून ती आली होती, त्यावेळी व्यतिरिक्त फारसा तिचा काही इंग्लिश हा विषय फारसा म्हणजे दिसला नाही. इंग्लिशच्या विषयी ती बोलते, पण मध्ये मध्ये परतही एकदा आला होता. मग त्यावेळेला तिला 1500ला ती 1500 म्हणते. त्यावेळेला तिला सगळे समजा अरे नाही 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 मराठी बोलायचं. म्हणजे एवढं अगदी अप्रूप वाटावं किंवा दुसरं अछूत वाटावं की अरे ही इंग्लिश बोलते. इतकं म्हणजे मध्ये इंग्लिश शब्द आले तर हरकत नाही असं मला वाटतं. पूर्णच्या पूर्ण वाक्याच्या ज्या वेळेला इंग्लिशमध्ये बोलतात आणि अख्खं संभाषण करतात, ज्यावेळेला जसा हा विशाल आणि मला वाटतं तन्वी पूर्ण इंग्लिशमध्ये बोलत होते. ते ह्याला प्रभूला कळू नये म्हणून की प्रभूला कळू नये म्हणून की रोशनला कळू नये म्हणून असं काहीतरी त्यांचा एक तो पूर्ण डाव होता. तर त्यावेळेला तुम्ही कोणीच त्यांना म्हणजे एवढं काय महान वाटलं नाही. पण ते ज्यावेळेला दिव्या इंग्लिशमध्ये बोलते तर त्याचं फार मेन्शन करावं असं का वाटतं ते काही कळत नाही. त्याच्यानंतर आपण परत बघतो की आता आपल्या तन्वीला ऑप्शन आला ना आता, आयुष आणि विशाल. ते विशालला आता डच्चू मारलेला आहे, मला नको तो उगाचच. म्हणजे खरं तर हुशार आहेस थोडी, तो आयुष खरंच क्यूट आहे. पण असं पण ऐकण्यात आलं की मला वाटतं रुचिताने म्हटलं की आयुषचा तर बाहेर ची तर गर्लफ्रेंड आहे ना, मग इथे तो असं का करतो. मानुश्री म्हणते हे मला बिलकुल चुकीचं वाटतंय, हे कशाला ती पडते ह्याच्यामध्ये, तिला लव्ह अँगल बनवायची काय गरज आहे. आणि आयुषचा शर्ट आणि तन्वीची साडी पण ट्विनिंग करत होती आणि मग ते फिरत असतात. त्यावेळेला विशालला आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता की तन्वीला अटेन्शनची गरज आहे, तन्वीला अटेन्शन पाहिजे. पण आता अचानक त्याचा प्रॉब्लेम झाला. ती तन्वी आहे ना, तिला अटेन्शन पाहिजे, ती अटेन्शनसाठी काही ना काहीतरी करतच राहणार असं तो तिच्यावरती एक टोमणा मारतो. आणि त्याच्याबरोबर असतात त्या तन्वी आणि आयुषी आणि रुचिता बसून ऐकत असतात. एकूणच ना मला तो जे हा आहे ना विशाल आणि त्याच्याबरोबर ह्या टाळकी 4 बसलेली असतात. म्हणजे ह्या ज्या मुली बसलेल्या असतात तन्वी, अनुश्री, रुचिता, नंतर राधा कधी बहुतेक असतात, या 4 जणी बसलेल्या असतात. ते चार्ली आणि हिज एंजल्स सारख्या त्या हातात सगळा घोळका सतत सारखा चाललेला असतो. आणि हा एक ग्रुप बनलेला आहे. हा ग्रुप ॲक्च्युली मला काय वाटतं माहिती की ज्यांना दुसरे कोणी फारसे एक्सेप्ट करत नाही आहेत त्यांचा हा एक ग्रुप बनलेला आहे. आणि आता त्यांचा हा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे की ही जी आहे एक ग्रुपमध्ये कोण आता नवीन नाही, रोशन पण बसतो बरेचदा आणि त्या ग्रुपमध्ये आपला प्रभू पण बरेचदा असतो. पण प्रभू ना सगळीकडेच दिसतो. प्रभू ते प्राजक्ताबरोबर असतो, प्रभू तन्वीबरोबर असतो, तर प्रभू सोनालीबरोबर असतो. त्यांनी सगळ्यांशी चांगलं एक रिलेशन बनवून टाकलेलं आहे. तर एकीकडे आपण बघतो की रोशन, अनुश्री, राधा, रुचिता आणि विशाल सगळे 4ही जण एकत्र बसलेले आहेत आणि ते बघतायत वरती बसलेली आहे
आपली तन्वी. आणि तन्वी कोणाबरोबर बसली आहे? दीपाली, प्राजक्ता आणि बापट ह्यांच्या ग्रुपमध्ये बसून गप्पा मारते. पण त्यांना ते बरं नाही वाटत आहे. ते तिथे बघून सारखं म्हणतात, बघितलंच ती आता त्या ग्रुपमध्ये जायचा प्रयत्न करते. आणि ते विशालला फार वाईट वाटते. विशाल तिकडेच सारखा बघतोय आणि सारखा म्हणतोय की मला तर वाटतंय आता ती त्याच ग्रुपमध्ये जाणार आहे. मग अनुश्रीला एकदम टेन्शन येतं, अरे तेरी, आत्ता तर मी हिला आपली चावीचं गुपित सांगितलेलं आहे आणि ती तिकडे जाऊन सांगणार, मग सगळ्यांना कळणार की मी चावी चोर आहे. मग तिला टेन्शन येतं. मग ती विचार करते, एक काम करते, मी आता ह्या ग्रुपलाही सांगून टाकते. मग ती म्हणते की मी ना तुम्हा लोकांना सांगते, मी फार मोठी चूक केली आहे, माझं मी गुपित तन्वीला सांगितले, तर आता ते आता गुपित राहणार नाही, असं एकूण तिचा टोन असतो. तर मी आता तुम्हालाही सांगते. ते म्हणतात काय झालं? तर ती म्हणते की ते चावी आहे ना सोनालीची, ती मी चोरली होती. सगळ्यात पहिली रिॲक्शन रुचिताची येते, हां मला तर माहीतच आहे. त्याच्यानंतर आपण अनुश्रीकडे बघितलं तर तिला एकदम असं, अरे तुला माहीत होतं, अशी एक रिॲक्शन. आणि दुसरी सगळ्यात जास्त शॉकिंग रिॲक्शन, अतिशय शहाणा, ज्याला सगळं कळतं त्याची, तू चोरली होती? अरे तू तर एवढा स्मार्ट ना, तुला ते अवॉर्ड पण मिळालं आहे. मला सगळं कळतं मला. म्हणजे अवॉर्ड चुकीच्या माणसाला गेलेलं आहे. त्याला बिलकुल कळलं नव्हतं की ही चावी चोरली आहे ती आपल्यातलीच एक छोटीशी मुलगी आहे, जिच्यामध्ये अरे आम्हालाही नव्हतं वाटलं, तुलाच काय, आम्हालाही वाटलं होतं करणनी चोरली असेल, नाहीतर रुचितानी चोरली असेल, पण ती चोरली होती आपल्या छोटूनी, अनुश्रीनी. त्याच्यानंतर मॉर्निंग सॉन्ग, तेच एक टिपिकल गाणी, टिपिकल डान्स, तीच मला ह्याच्यामध्ये ना एक लक्षात येते की काही लोक अजूनही का जागृत होत नाही आहे की मॉर्निंग सॉन्ग इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द टाईम वेन म्हणजे प्रेक्षकांना ते बघायला सगळ्यात आवडतं की एक गाणं आहे, त्याच्यावरती कोण कोण नाचत आहे, त्यांची नाचण्याची शैली कशी आहे. तर काही लोक ह्याच्यामध्ये दिसतच नाही. आणि खास करून म्हणजे मला आता आठवत नाही, मला ओंकार कदाचित नाही दिसला आहे, प्राजक्ता बिलकुल दिसत नाही, त्याच्यानंतर दीपाली मधनं दिसते. दीपाली चांगली नाचते ही, त्यामुळे ते जे नाचणारे आहेत ना ते येतात आणि ते डान्स करून जातात, स्वतःची हजेरी लावून जातात. पण ह्या ज्या काही वेळेला सोनाली पण नसते. आणि सगळ्यात जास्त एक मजेदार असतो तो करण, 2-4 असे हातपाय मारतो आणि फटकन स्विमिंग पूलमध्ये जातो. त्याच्यानंतर त्याची गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि त्याच्यानंतर असं आपण बघतो की आयुष तन्वीला खेचून पाण्यात टाकतो. मग ती तन्वीचं तिचा राग रुसवे असं सगळं चालू असतं. मग त्याच्यानंतर अजूनही एक असा एक छोटासा सीन आहे जिथे रोशन आपली वर्कआउट करून झाल्यानंतर असा पडलेला असतो आरामात आणि त्याच्याजवळच प्रभू असतो. तो प्रभूला अगदी प्रेमाने विचारतो, काय रे तुझी काय गर्लफ्रेंड वगैरे आहे का, कशी आहे, कोण आहे? मग तो सांगतो हां आहे ना. मला वाटतं तिच्याबद्दलच तो हळूहळू सांगत असतो, 17 वर्षाची आहे आणि शाळेपासून आहे, असं आहे तसं आहे. तर मग ती कशी आहे ती, आणि एक गमतीशीर असा आहे तो हे. आणि खरं तर रोशनने अजून थोडंसं इंटरॅक्ट करायला हवं. एवढे छोटे सीनमधून येतोय कारण ते मला तर वाटतं की रोशनची जी पॉप्युलॅरिटी आहे त्याच्यामुळे एडिटिंग टीमला असे थोडेसे सीनही तो करतोय ते टाकायला लागतं आहे. तर थोडा जागा हो बाळा, थोडेसे चांगले इंटरॅक्शन्स कर, सगळ्यांशी बोल आणि थोडासा ॲक्टिव्ह होऊन इंटरॅक्शन्स कर. तर ते जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत हे म्हणजे दिसणं कठीण आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की सोनालीतला तो सकाळचा काय जो बनवलेला असतो नाश्ता, आता काय पोहे बनवले होते की काय बनवलं होतं, ते खूप तिखट लागतं. आणि मग नंतर सगळेच जण कंप्लेंट करतात, खूप तिखट आहे, खूप कोणी बनवला. मग ब्रेकफास्टवरती चर्चा होते. मग त्याच्यानंतर सोनाली ओंकारला सांगते की अरे माझी अंडी बनवतोस त्यावेळेला अमुक बनव, कोण बनवतं, मग त्यांनी अशी बनवावी. मग ही दिव्या म्हणते मला जे जमतं तेच मी बनवणार, बाकी मी काही बनवणार नाही. म्हणजे अशी तिची एकदम ठाम रिॲक्शन्स असतात. आणि मग ओंकारही रिॲक्ट करतो त्याच्यावरती. आणि मला सगळ्यात गंमत काय वाटली माहिती आहे, ओंकारच्या रिॲक्शन नंतर
आपली रुचिता कॅमेरावरती जाऊन बोलते, गुंगा बोल गया. आज मोक्या माणसाने आज बोललेलं आहे. तर ती पण रिॲक्शन खरोखर, आणि मला हे लक्षात आलेलं आहे की रुचिता इज कमिंग अप विथ ऑल हर वन लाईनर्स. थोडीशी रागाने बोलते काही काही वेळेला, त्या गोष्टी सोडून देऊया, पण तिचे काही काही वन लाईनर्स खूप मजेदार असतात, छान असतात, विनोदी असतात. अँड शी इज कॅचिंग अप मतलब तिने तन्वीला ह्या वेळेला मागे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दिव्याच्या बरोबर गप्पा चालल्यात की अंडी, आम्ही तर आमच्या गावात अंडीच होत नाही. मग सगळे म्हणतात का नाही होत, आमच्या गावात कोंबड्या नाही. मग तुम्ही कोंबड्या कुठून आणता? तर आम्ही बाहेरनं आणतो. मग तुमचं गाव व्हेजिटेरियन आहे का? तर नाही, आमचं गाव बाहेरनं सगळं काय आणतो. असले काय ते वायफळ. म्हणजे मला हेही कळलं नाही खरं तर की दिव्याला थोडासा एक स्क्रीन टाईम देण्यासाठी जे एडिटिंग टीमला जे खरं तर जी मेहनत करायला लागते आणि असले आलतू फालतू सीन दाखवायला लागतात, ते का मला कळले नाही. आणि त्याच्यातनं काहीच म्हणजे देर इज नो इम्पॅक्ट. अशा ज्या काही छोटे छोटे प्रसंग दाखवल्यानंतर त्याचा फारसा काही इम्पॅक्ट नाही. तो त्यातल्या त्यात रोशन आणि प्रभूच्या याच्यात इम्पॅक्ट होता की बाबा प्रभू कसा एका दुसऱ्या कॉन्टेस्टंटबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करतो. इथे काय कळतच नव्हतं. हे सगळेजण अख्खा टेबल भरून, ते मी काल बोलले तसं की झुंड बना के चलो, झुंड बना के चलो, तशी पूर्ण झुंड बनवून एकत्र बसलेले आहेत. आणि काही ना काही नाही असेच गप्पा, म्हणजे काही त्या गप्पांचा काही संबंधच नाही. असेच काहीतरी मजेशीर हे चाललेलं असतात. आणि त्याच्यानंतर बापट प्रभूला विचारतात की तू रील बनवतोस, कसली बनवतोस काय? त्याच्यावरती तो सांगतो की मी अशी बनवतो, काही काही किसिंगची बनवतो, अमुक बनवतो. मग किसिंग, अरे बापरे, कोणाची? मग तो सांगतो की नाही नाही, माझ्या कुत्र्याबरोबर, मांजरांबरोबर, माकडांबरोबर अशी मी बनवतो. आम्हाला माहिती आहे किसिंगचे तुझे कुठले आहेत ते रील सगळे आता वरती असे मशरूमसारखे ठप 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 बाहेर येत आहेत पुऱ्या सोशल मीडियावरती. त्यामुळे तू आतमध्ये काही बोल बाबा, बाहेर आम्हाला कळलंय तू कसली कसली रीळं बनवतो ते. आणि त्याच्यानंतर हा तेच अनुश्रीचा एक चालूच आहे ऑनगोईंग टॉपिक चालला होता की मला राकेशनी ज्या पद्धतीने हाताला पकडून उठवलं ते आवडलं नाही. त्याला इगो इश्यू आहे. त्याला मी दुसऱ्या दिवशी बोलले की असं तुम्ही हात लावून उठवलं ते मला आवडलं नाही, बट ही इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट इट. असा एक सगळा विषय चालू आहे. त्याच्यानंतर एक गार्डनमध्ये आपल्याला अजून एक सीन दिसतो. त्याच्यामध्ये राकेश बापट आणि तन्वी ह्यांच्यामध्ये एक असा डान्स होतो. त्या डान्स झाल्यानंतर बापट असं एक्झिट करता करता बोलतात की कोणाला तरी खूप जळण झालेली आहे. कारण त्यांनी ते सकाळी सकाळी जे आयुषनी जे डिसाईड केले ना की मी माझ्या मागच्या आठवड्यात दिसलो नाही, तर आता मी दिसणार तो तन्वीबरोबर दिसणार आणि तन्वीबरोबर रोमॅन्स करून दिसणार. म्हणून मग त्यांनी बापटनी लगेच पेअरिंग पण चालू केलेली आहे. बापटला लगेचच वाटतंय की चला मी माझी जबाबदारी पूर्ण करावी, म्हणून तो आयुषला चिडवतोय की मी तन्वीबरोबर डान्स केला तर तुला खूप जेलसी झाली असेल असं. आणि मग नंतर आयुषी आणि त्याच्यानंतर त्या गाण्यानंतर ते गाणं पण कोणती तन्वी गायला लागते, 3 दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके, बिग बॉस में हो रही है खबर चुपके चुपके वगैरे असं गाणं बिणं म्हणतात ती लोक. आणि ह्या म्हणजे खरंच बापट काय करताय उगाचच्या उगाच. आधीच तुम्ही त्या अनुश्रीबरोबर पंगे घेऊन वेडेपणा केलेला आहे, त्याच्यात असे काहीतरी असे पाचकळ जोक पाचकळपणा करताय. पण ठीक आहे, कदाचित लोकांना तो एंटरटेनिंग प्रकार वाटत असेल, बट ठीक आहे, काय हरकत नाही. त्याच्यात नंतर जो सुरू होतो तो पावरकीचा ड्रामा. पावरकीच्याबद्दल एक टास्क येतं आणि आता ते काहीतरी नवीन रूम आहे, त्याच्यामध्ये कॅप्टनला जायचं आहे. आणि त्या कॅप्टनला जाऊन तिथे काय त्याच्याकडे ऑप्शन आहे. एक तर तुम्ही करणच्याकडची पावरकी सरेंडर म्हणजे तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही ह्या क्षणापासून कॅप्टन राहणार नाही आणि तुम्ही नॉमिनेट व्हा. म्हणजे हा काय ऑप्शन आहे? म्हणजे कोणी ते मतिमंदच माणूस असेल तो पहिला ऑप्शन निवडेल. अर्थातच तिने सांगितलं मला पावरकी हवी आहे करणची,
मग त्याच्यातनं काय होतं आहे की करण पुढच्याही आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आहेत. आणि त्यांना कॅप्टन्सीच्या दावेदारीतून तो रद्द होतो आणि त्यामुळे त्याला तिथून आता ती चावी आता प्राजक्ताला द्यावी लागणार. मग त्याच्यानंतर ती बाहेर ज्या वेळेला तो येत असतो त्यावेळेला कुठच्या व्यक्तीला सगळ्यात जास्त आनंद होत असेल? अर्थात रुचिता, जिची पॉवर की करणनी घेतली होती. आणि ते पोएटिक रिव्हेंज म्हणतो ना आपण, तो पोएटिक रिव्हेंज बिग बॉसनी करणवरती घेतलेला आहे. मला तर असं वाटायला लागलं आहे ना की कुठेतरी मला असं जाणवतं आहे की बिग बॉसच्या टीमला कोणी ओव्हर कॉन्फिडेंट झालेलं आवडत नाही. त्यांना हे सहन होत नाही किंवा त्यांना चुकीचंही असू शकत नाही की त्यांना त्यांचा गेम कोणीतरी ग्रँटेड घेतोय, हे त्यांना आवडत नाही. आणि त्यांना कुठेतरी करणच्या वागण्यातनं, करणच्या बोलण्यातनं असं वाटायला लागलेलं आहे की करण ह्या गेमला, ह्या प्रोग्रॅमला टेकन फॉर ग्रँटेड घेतोय. आणि त्याचा जो हा टेकन फॉर ग्रँटेड ॲटिट्यूड आहे, त्या ॲटिट्यूडचा तो बदला घेत आहेत की काय करतायत माहिती नाही. कारण हे जे ऑप्शन त्यांनी प्राजक्ताला दिलं दॅट वॉज ॲब्सोल्युटली स्टुपिड. कुठलीही कॅप्टन, काय कोणीही माणूस असू दे, कितीही सेल्फलेस खेळत असेल तर तो हे नाही म्हणणार की नाही नाही मला आत्ताच्या आत्ता कॅप्टन म्हणून काढून टाका आणि ती की आता परत त्या कीचा पॉवर करणला देऊया किंवा लोकांना देऊया आणि बाकी त्याच्यासाठी खेळू देत. कोण बोलणार आहे असं? म्हणजे काय की ते परत एकदा कुठेतरी त्यांनाही असं वाटलं होतं का की त्यांनी ती चावी रुचिताला द्यायला हवी होती. आणि मग जर तसं वाटत होतं तुम्हाला तर तुम्ही त्याला तिथेच बोलून टाकायचं होतं की करण ती चावी रुचिताची असल्यामुळे तुम्ही तिला परत द्या, असं का नाही बोललात? देऊन टाकायची होती ना. पण त्याला खूप त्याचा म्हणजे एक शब्द असतो ना आपल्या मराठीमध्ये म्हणतो आपण की अमक्या तमक्याला माज आला आहे. तर असं वाटतं की त्यांना असं तर नाही वाटत आहे की बाई करणला माज आला आहे की त्याला त्याच्या फॅन्सच्या पॉप्युलॅरिटीचा म्हणजे फॅन्सच्या सपोर्टचा आणि स्वतःच्या पॉप्युलॅरिटीची एक दंभ आलेला आहे, एक म्हणजे गर्विष्ठ झाला आहे तो, असं काय वाटतं आहे का? कारण मग त्याच्यावरती त्यांनी जर समजा ती पॉवरकी घेतली त्यावेळेला त्याला काय सांगितलं होतं की तुम्हाला ह्या पॉवरकीचा फायदा कधी ना कधीतरी होईल आणि त्याचा तुम्ही वापर पुढे करू शकता कारण ही पॉवरकी आहे. मग जर समजा तो वापरू शकत होता तर हा चॉईस जो आहे म्हणजे की ह्या चावीचा वापर करायचा की नाही करायचा, हा चॉईस त्यांनी प्राजक्ताच्या जागी मग करणला द्यायला हवा होता की करण तुझ्या चावीचा तू काय वापर करून घेतोय? तुला नॉमिनेशनमध्ये जायचं आहे की तू पुढच्या आठवड्यापासून ही चावी नॉमिनेशनच्यापासून मुक्त व्हायला म्हणजे सुरक्षित व्हायला ही चावी तू परत आम्हाला देणार आहेस की ह्या चावीला ठेवून घेतोयस आणि कधी तू नॉमिनेशनमध्ये गेलास तर ते नॉमिनेशन कॅन्सल करण्यासाठी ह्या पॉवरकीचा तू वापर करणार आहेस, असं काही ते त्याला विचारणार ना. पॉवरकी त्याची आहे, त्याच्याकडे आहे, त्यांनी ती कमावली आहे स्विमिंग पूलचं पाणी पिऊन. मग त्या पॉवरकीचा उपयोग प्राजक्ता शुक्रे कशी काय करू शकते? म्हणजे मला ते काही कळलं नाही. पण तिने जे केलं तर ऑफकोर्स ते कोणीही करू शकतं. आणि ते केल्यानंतर जी मजा आलेली आहे आपल्या रुचिताताईंना, रुचितानी जे धाबाधाब सुरू केलं, अरे दुसऱ्याची हक्काची चावी तू घेतलीस ना, आता रड तू, आता रड, आता तू परत नॉमिनेशनमध्ये जा, आता भांडी घास, आता तू अमुक कर, आता तू तमुक कर, अरे हे कर आणि ते कर, असं कर तसं कर. खूप तिने तिला एवढं बोलली, इतकी बोलली. आणि तो बाहेर येऊन तोही काय अगदी साधा बोळा तर नाही आहे, तो तिच्याबरोबर फुस अशी काय काय तोंड करत होता. मग तो ज्यावेळेला ती तोंड करत होता तिचा रागाने ती अजून बोलत होती. आणि हे जुगलबंदी अशी इकडे तो करणची चेहरे बनवणं, तिला काहीतरी इन्स्टिगेट करणं, तिला रिप्लाय असे देणं की ज्याच्यातनं ती अजून कधी थंड व्हायच्या जागी ती अजूनच चेकाळत म्हणजे चिडत होती. आणि त्यावेळेला बापट दादांनी एक चूक केली. त्यांनी एक छोटंसं सेंटेन्समध्ये बोलले, अरे हिला कोणीतरी गप्प बसायला सांगा ना. बस तिथे ती बापटवरती घसरली की अच्छा तुम्ही बोलणार अमुक तमुक, तुम्हाला तर इतकी पण डिसेन्सी नाही आहे की कुठल्या मुलीला हात लावायच्या आधी तुम्ही त्याची परमिशन घेऊ शकता, अमुक करता तमुक करता. आणि मग त्याच्यानंतर बापट एकदम मी कोणाला हात लावला, काहीतरीच काय बोलते, असं करून त्यांनी रिॲक्ट केलं. तो झोपेत होता आदल्या रात्री
त्यामुळे त्याच्या लक्षात नव्हतं की त्यांनी अनुश्रीला दोन्ही हात धरून खेचली होती बाहेर. त्यामुळे त्यांच्या ते बिलकुल लक्षात नव्हतं. तर त्यांनी लगेच रिॲक्ट केलं, मला बोलते, मी कोणाला असं केलं? मग ती म्हणते, मी माझ्या मैत्रिणीसाठी बोलते, बोल गं बोल, तुला काय वाटलं ते बोल, तू आत्ता बोल. मग अनुश्री हळूहळू आवाजात सुरुवात करते. मग अनुश्रीही सुरू होते की हां तुम्ही मला असं केलं, झोपेतनं उठवलं, मला आवडलं नाही. मग त्याच्यामध्ये अनुश्री आणि रुचिता ह्या दोघीजणी आणि बापट, आणि मग हळूहळू हळूहळू हळू सगळे बापटच्या ला सपोर्ट करायला लागतात आणि मुलीही सपोर्ट बापटला करत असतात. फक्त एकच आहे आपला म्हणजे भिंतवाला, सॉरी मसलवाली भिंतवाला वैशाल, तो मी एक्सप्लेन करीन नंतर, आत्ता नाही, पण ते बरोबर बोलते. पण त्याला खरं तर त्याला फक्त तिची साईड घ्यायची होती, कारण त्याला सगळ्या घोळक्याच्या विरुद्ध जायचं होतं. म्हणून तो म्हणतो मला माहिती ती बरोबर बोलते, पण मी आत्ता नाही बोलणार, मी नंतर एक्सप्लेन करेन. अरे आत्ताच कर ना, ज्यावेळेला सगळे भांडतायत त्यावेळेला तू एक्सप्लेन कर आणि संपवून टाक ना हा विषय. तू नंतर बोलीन हा काय वेडेपणा आहे? म्हणजे तुझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही, कारण विशाल कोटियनकडे मुद्दा आहे आणि तो बोलत नाही, असं कधी होऊ शकतं का? पण नाही, मी तुम्हाला सपोर्ट करतोय, पण मी त्याचं कारण नंतर देईन. सगळेजण विचार का पण नाही, मी नंतर सांगेन. खरं सांगायचं झालं, माझं जे मत आहे ते कदाचित सगळ्यांना चुकीचंही वाटू शकतं, आवडणारही नाही, पण मला कुठेतरी अनुश्री चुकीची वाटत नाही आहे. मी पहिल्यांदा म्हटलं, पण ते पण आहेच की गाढ झोपेतनं कोणी उठवल्यानंतर रिॲक्शन येते, नंबर 1. नंबर 2, ती उठल्यानंतरही उठत नव्हती. तो तिचा एक विषय होता, तिला कन्व्हिन्स तुम्ही करू शकले असतात. जसं अगदीच फारच झालं तर मला तर वाटतं की फराना भटनी जसं पाणी टाकलं होतं कोणाला, आय थिंक अभिषेक बजाजला उठवायला, त्या पद्धतीने तुम्ही तसाही प्रयत्न करू शकले असते की तिच्या अंगावरती थोडंसं पाण्याचे शिंतडे मारणं वगैरे असं काहीतरी करू. पण एका पुरुषाने अंगावरती चादर असताना एका मुलीला दोन्ही हाताने खेचणं आणि तिची चादर फक्त वरनंच हे झाली होती, खाली आली होती, पण तिला अशा ह्याच्यामध्ये बळ लावून खेचणं हे अत्यंत चुकीचं होतं. मग तुम्ही त्याला डिसेंट म्हणू शकत नाही. तिथे त्याचा जो डिसेन्सीचा जो मुखवटा घालून आलेला आहे तो पडलेला आहे. माझ्या तरी नजरेतनं इथे ह्या खास करून ह्या इन्सिडेंट्समध्ये बापट उतरलेला आहे. फार चुकीचं काम केलं त्यांनी. आणि त्यावेळेला ज्या वेळेला रुचिता भांडत होती त्यावेळेला लाईक अ डिसेंट मॅन ही कुड हॅव सेड सिम्पली सॉरी, इट वॉज नॉट इंटेंडेड, इट वॉज, माझं काही त्याच्यामध्ये चुकीचं हे नव्हतं, तुला वाईट वाटलं, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, मलाही झोप आली होती, मी असं केलं. तिथे त्यांनी हा विषय संपवला असता. पण मग तो करून पूर्ण गार्डनमध्ये फिरणं त्याच्यानंतर सगळ्यांनी त्याची साईड घेणं. आणि मला हेही कळत नाही, सगळ्या मुली मोठ्या कौतुकात बापटच्या साईडनी बोलत होत्या, कारण तो डिसेंट आहे. ठीक आहे, तो डिसेंट आहे, मी म्हणत नाही आहे की त्याचा उद्देश कुठल्याही पद्धतीने त्या मुलीच्या अंगाला हात लावायचा होता, बिलकुल नाही. पण हे इंडिसेंट बिहेवियर अशासाठी आहे की मला वाटतं त्यावेळेला रुचिताने हे सुद्धा म्हटलं की तुम्हाला माहीत नाही आहे का, कधी कधी मुलींचे कपडे वर आलेले असतात चादरीच्या आतमध्ये आणि तुम्ही ती चादर सकट तिला खेचलीत, तुम्हाला चुकीचं नाही वाटत आहे का? आणि तिने हे म्हटल्यानंतर तरी त्या बाकीच्या ज्या 4-5 मुली आहेत आणि ज्या सो कॉल्ड सिनियर मुली आहेत, मग ती दीपाली असू दे, सोनाली असू दे, प्राजक्ता असू दे, त्यांच्यातल्या एकीलाही हे चुकीचं वाटलं नाही. आय एम व्हेरी सरप्राईज अँड ऑल्सो डिसअपॉइंटेड बाय ऑल दीज गर्ल्स. दिस इज नॉट राईट. चाहे कितीही माणूस डिसेंट असू दे, तो तुमचा भाऊ असू दे, नवरा असू दे, पण एका मुलीला झोपेतनं अंगावर पांघरून असताना तिचे दोन्ही हात पकडून खेचणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याला कोणीही सपोर्ट करणं हे त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे. आणि हा जर विषय रितेश भाऊंनी ॲड्रेस नाही केला तर आय विल बी व्हेरी सरप्राईज अँड देन आय विल से की नाही, हे सगळ्या ज्या दबावामध्ये जात आहेत की सगळेजण ज्या व्यक्तीला सपोर्ट करत आहेत, अगेन आय एम सेईंग ही इज नॉट इंडिसेंट बट दॅट बिहेवियर वॉज इंडिसेंट. आय एम सेईंग ही इज अ नाईस मॅन, he knows everything, but here
he had crossed his boundary. So it was absolutely wrong. आणि मग नंतर तो म्हणतोय की मला आता या घरात राहायचं नाही आहे, मला या घरातनं काढून टाका, आणि हे ते सगळे त्याचे ड्रामे चालू आहेत. कुठे जाऊन तो भिंतीवरती बुके मार, हे कर ते कर, कुठे खुर्च्या फेक, अरे बाहेर काढून टाका. तसा पण काय फार एंटरटेन करत नाही आहे, आणि तसं पण काय फार दिवे लावलेले नाहीत आत्तापर्यंत. सो व्हॉट इज ही गोइंग टू डू? तू स्वतःसाठीच आला आहेस ना, मग एक सिम्पली तू त्या मुलीला सॉरी नाही बोलू शकत? इतका इगो आहे तुझा? एवढं नाही म्हणू शकत की भाई सॉरी बेटा, माझी चूक झाली, मला माहीत नव्हतं की तू खरोखर हे माझ्याकडनं चूक झाली, एवढं बोलून विषय संपव ना. पण नाही, आम्हाला सगळे ढापढूप करून दाखवायचे, काय मतलब बनतोय? रुचिताने जे काय त्याच्यावरती आरोप केले ते चुकीचे आहेत, पण अनुश्रीला चुकीचं वाटलं आणि ती तिथे हर्ट झाली. तिथे ती चुकीची नाही आहे. तिला बिलकुल शी ओज एन अपॉलॉजी फ्रॉम राकेश बापट. दॅट्स इट. सो हिअर आय क्लोज माय टुडेज रिव्ह्यू. उद्या भेटूया आणि असाच रिव्ह्यू करूया. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.